ना अधिपती, काय चूक होती माझी? मी माझ्या वडिलांना बघायला त्या बसमधून गेले ही माझी चूक होती? त्या बसला ऍक्सिडेंट झाला ही चूक माझी होती? त्यात माझी मेमरी गेली, मला काहीही आठवेना झालं, ही चूक पण माझीच होती का? सांग ना. नशिबाने ही अक्षरा मला भेटली आणि ती मला या घरात परत घेऊन आली, ही चूक तिची होती? इथे आल्यानंतर सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. हळूहळू मला सगळं आठवायला लागलं आणि सगळ्यात आधी जर मला कुणाला भेटायचं होतं तर ते तू. माझा मुलगा, माझा अधिपती, तो मला स्वीकारणार नाही असा विचार पण माझ्या मनात आला नाही रे. कारण मी तुझी आई आहेच ना. हा, सांग ना, काय चुकलं रे माझं? हो आहे बघा, चूक बरोबर न्याय निवाडा मला काय करायचं नाही. मला खरं तर तुमच्या संग बोलायचं नाही हो मॅडम. का नाही बोलायचं? हा, आणि काय रे मॅडम काय म्हणतोस तू मला? आई आहे मी तुझी, आई म्हण की. आई म्हणायला त्रास होतो का? आणि आता मी तुला इतके प्रश्न विचारले, त्याची उत्तरं दे ना. काय चुकलंय माझं? सांग ना, काय चुकलंय? बघा, ही उत्तरं सगळी आधी दिल्यात मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काय बांधील नाही. तुम्ही काय बोलताय? तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही मध्ये पडू नका. काहीतरी सांगतात ना. थांब अक्षरा, अक्षरा थांब. कुणीही मध्ये बोलू नका. खूप ऐकून घेतलंय मी याचं. आता मी बोलणार आहे त्याच्याशी, कारण तो माझा हक्क आहे. बोल अधिपती, सांग ना, दे ना माझ्या प्रश्नांची उत्तर. नाही, माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तू बांधील नाहीयेस, पण तुला माहितीये की या सगळ्यामध्ये माझी काहीही चूक नाहीये. पण त्या भुवनेश्वरींचं ओझं आहे तुझ्या मनावर आणि तो राग तू माझ्यावर काढतोस. भुवनेश्वरी अगदी माझ्यासारख्या दिसत होत्या म्हणून तू त्यांना आई मानलीस. त्यांनी तुला सांभाळलं, लहानाचा मोठा केला, तुझ्यावर चांगले संस्कार केले, तुला एक चांगला माणूस म्हणून घडवलं, तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम केलं. हे सगळं मान्य आहे मला. पण अधिपती, तो ऍक्सिडेंट झाला नसता ना तर हे सगळं मी केलं असतं तुझ्यासाठी. आणि आता मी परत आलीये, तुझी आई परत आलीये, तरी तू मला आई मानायलाच तयार नाहीस. माझा काहीही दोष नसताना. चारू, तुझा दोष नाहीये, तुझी काहीच चूक नाहीये. या सगळ्यात खरं तर याचीही चूक नाहीये. चूक कोणाची असेल तर माझी. मी त्या भुवनेश्वरीला घरात आणलं ना केवळ तू गेल्याच्या दुःखातून याला बाहेर पडता यावं.